नमस्कार मित्रांनो, मी अबूज पाटील MPSC GS बाय अबूज पाटील या ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्मवर तुमचं मनपूर्वक स्वागत करतो। या ठिकाणी आपण आजच्या लेक्चरमध्ये महाराष्ट्राची भूगोलमधील जो पहिला टॉपिक असतो तो म्हणजे महाराष्ट्राची ऐतिहासिक पार्श्वभूमी, त्याचबरोबर या ठिकाणी पाहणार आहोत महाराष्ट्राचे स्थान आणि विस्तार। आता महाराष्ट्राचे स्थान आणि विस्तार याचबरोबर महाराष्ट्राची ऐतिहासिक पार्श्वभूमी काय आहे ते आपल्याला या ठिकाणी आजच्या लेक्चरमध्ये कव्हर करायचं आहे। लेक्चर पूर्णपणे पाहणं गरजेचं आहे परीक्षेच्या दृष्टिकोनातून, कारण हा डेटा शक्यतो कोणत्याही लेक्चरमध्ये तुम्हाला अवेलेबल होणार नाही किंवा मिळणार नाही, ही गोष्ट लक्षात ठेवायची। तर पहा, महाराष्ट्राचे स्थान आणि विस्तार हा जर टॉपिक पाहिला तर आपल्याला दोन या ठिकाणी घटकांच्या आधारे महाराष्ट्राचा विस्तार पाहायला मिळत असतो। तो विस्तार म्हणजे काय असतो या ठिकाणी तुम्हाला पाहता येईल, ते म्हणजे पहा, महाराष्ट्राचा विस्तार हा मी तुम्हाला सांगितलं की दोन घटकांच्या आधारे या ठिकाणी पाहता येईल। एक असतं अक्षवृत्तीय विस्तार आणि दुसरा विस्तार असतो तो म्हणजे रेखावृत्तीय विस्तार। आणि मग इथं अक्षवृत्तीय आणि रेखावृत्तीय विस्तार पाहत असताना महाराष्ट्राचा विस्तार जर बघितला तर तो सगळ्यात अगोदर अक्षवृत्त म्हणजे काय आणि रेखावृत्त म्हणजे काय या दोन गोष्टी एक थोडक्यामध्ये तुम्हाला पाहणं गरजेचं असतं। आणि इथं जर पाहिलं तर अक्षवृत्त म्हणजे काय तर पृथ्वी गोलावरती स्थान निश्चित करण्यासाठी पृथ्वी ज्या काल्पनिक आडव्या रेषा या ठिकाणी पूर्ण गोलाकार ज्या रेषा आखलेल्या असतात, अर्धवर्तुळाकार पूर्ण वर्तुळाकार रेषा, त्यांना या ठिकाणी आपण अक्षवृत्त असं म्हणत असतो। आडव्या स्वरूपाच्या पूर्ण गोलाकार रेषा या ठिकाणी म्हणजे त्या असतात अक्षवृत्त। आणि त्याचप्रमाणे स्थान निश्चितीसाठी पृथ्वी गोलावरती ज्या उभ्या स्वरूपामध्ये अर्धगोलाकार रेषा आखलेल्या असतात त्या अर्धगोलाकार रेषांना या ठिकाणी आपण म्हणत असतो रेखावृत्त। अशा पद्धतीने या ठिकाणी ही रेखावृत्त आपल्याला पाहायला मिळत असतात। आणि मग या ठिकाणी जे पृथ्वीच्या मध्यभागातून जे अक्षवृत्त गेलेलं असतं त्याला आपण म्हणत असतो विषुववृत्त। विषुववृत्त आणि शून्य हे असतं, याचा क्रमांक जर बघितला तर तो असतो 0° अक्षवृत्त। या 0° अक्षवृत्ताला या ठिकाणी आपण म्हणत असतो विषुववृत्त। आणि त्याचप्रमाणे मग पृथ्वीचे या ठिकाणी या विषुववृत्तामुळे दोन गोलार्धामध्ये विभाजन होतं, ते म्हणजे या विषुववृत्ताच्या उत्तरेकडचा भाग म्हणजे उत्तर गोलार्ध आणि दक्षिणेकडचा भाग म्हणजे दक्षिण गोलार्ध। अशा पद्धतीने या ठिकाणी याचं विभाजन होत असतं। त्याच्यानंतर आता दुसरा भाग म्हणजे रेखावृत्त। रेखावृत्ताच्या अनुषंगानं पृथ्वीचे दोन भागामध्ये विभाजन होतं, ते म्हणजे या ठिकाणी जे मध्य भागातून गेलेलं आहे 0° रेखावृत्त आणि त्याच्या एक्झॅक्टली अपोजिट साईडला म्हणजे याच्या बॅक साईडला असणारं 180° रेखावृत्त। या दोन रेखावृत्तामुळं पृथ्वी गोलाचे या ठिकाणी दोन भागामध्ये विभाजन झालेलं आहे। मग या 0° रेखावृत्ताच्या पूर्वेकडचा गोलार्ध म्हणजे पूर्व गोलार्ध आणि पश्चिमेकडचा भाग म्हणजे पश्चिम गोलार्ध। अशा पद्धतीने या ठिकाणी दोन गोलार्धामध्ये याचं विभाजन होत असतं। आणि मग आता हे जेव्हा दोन गोलार्ध किंवा दोन जेव्हा ह्या आकृत्या एकत्र केल्यानंतर पृथ्वी गोलावरती जी पृथ्वी गोलाची स्थिती आहे ती अशा पद्धतीने या ठिकाणी आपल्याला लक्षात येऊन जाईल की अक्षवृत्त आडव्या स्वरूपामध्ये, आडव्या रेषा म्हणजे अक्षवृत्त आणि उभ्या स्वरूपामध्ये ही आपण आखतो ती म्हणजे रेखावृत्त। आणि मग ही दोन रेखावृत्त जेव्हा दोन्ही स्वरूपाचे अक्षवृत्त आणि रेखावृत्तांचे यांची आखणी जेव्हा पृथ्वी गोलावरती केली जाते तेव्हापासून एक जाळी या ठिकाणी पृथ्वी गोलावर निर्माण होते आणि त्या जाळीला आपण म्हणतो वृत्त जाळी। वृत्त जाळी, बरोबर। आणि मग या वृत्त जाळीपासून तुमच्या लक्षात येईल या ठिकाणी या पृथ्वी गोलावरती काही या जाळीमुळं चौकोन असे निर्माण झाले आहेत। आणि मग कोणत्याही ठिकाणाचं स्थान सांगण्यासाठी या चौकोनाचा आधार घेतला जात असतो। कोणत्याही एक ठिकाण असेल, तुम्ही कोणतंही स्थान जरी सांगायचं असेल तर यापैकी कोणत्या ना कोणत्या त्या चौकोनामध्ये त्या स्थानाचा विस्तार झालेला असतो। आणि अशाच एका चौकोनामध्ये आपल्याला लक्षात येऊन जाईल की महाराष्ट्राचा विस्तार झालेला आहे। मग इथं तुम्हाला बघता येईल ते महाराष्ट्राचा विस्तार हा कोणत्या चौकोनामध्ये झालेला आहे, तर तो चौकोन आहे मित्रांनो हा पहा। इथं
हा अक्षवृत्त महाराष्ट्राच्या उत्तर सीमेवरून गेलेला एक अक्षवृत्त आणि दक्षिण सीमेवरून गेलेला एक अक्षवृत्त, त्याचबरोबर पूर्व सीमेवरून गेलेला एक रेखावृत्त आणि पश्चिम सीमेवरून गेलेला रेखावृत्त, या चौकोनामध्ये महाराष्ट्राचा विस्तार झालेला आहे. मग आपल्याला पाहायचं की अक्षवृत्तीय दृष्ट्या महाराष्ट्राचा विस्तार कोणत्या दोन अक्षवृत्तांच्या दरम्यान झालेला आहे, तर या ठिकाणी पाहता येईल ते म्हणजे 15°8' उत्तर अक्षवृत्त ते उत्तरेकडील या ठिकाणी 22°10' उत्तर अक्षवृत्त यांच्या दरम्यान महाराष्ट्राचा विस्तार झालेला आहे. हा झाला अक्षवृत्तीय दृष्ट्या पाहिलेला विस्तार. आणि मग रेखावृत्तीय दृष्ट्या जर पाहायचा झाला तर महाराष्ट्राच्या सर्वात पश्चिम सीमेवरून जे रेखावृत्त टच करून गेलेलं आहे ते म्हणजे 72°6' म्हणजे 72°06' पूर्व रेखावृत्त आणि त्याच नंतर जे पूर्व सीमेला टच करून गेलेलं रेखावृत्त आहे ते म्हणजे 80°9' पूर्व रेखावृत्त. असं या ठिकाणी या दोन रेखावृत्तांच्या दरम्यान महाराष्ट्राचा पूर्व पश्चिम विस्तार झालेला आपल्याला आढळून येतो. मग आयोग या ठिकाणी प्रश्न कुठं विचारतं, अक्षवृत्तीय दृष्ट्या आणि रेखावृत्तीय दृष्ट्या तर विचारेल, पण मग इथं मी तुम्हाला सांगितलं की हा पूर्व पश्चिम विस्तार महाराष्ट्राचा झालेला आहे, बरोबर. हा दक्षिणोत्तर विस्तार झालेला आहे. आणि मग प्रश्न विचारता आयोग की महाराष्ट्राची पूर्व पश्चिम लांबी किती आहे, तर ते तुम्हाला सांगता आलं पाहिजे की महाराष्ट्राची पूर्व पश्चिम लांबी ही 800 किलोमीटर आहे. अशा प्रकारचा विस्तार या ठिकाणी महाराष्ट्राचा झालेला आहे. आणि त्याचप्रमाणे जर दक्षिणोत्तर लांबी विचारली तर ती या ठिकाणी आपल्याला सांगता येईल की महाराष्ट्राची दक्षिणोत्तर लांबी ही 720 किलोमीटर आहे. या पद्धतीचे प्रश्न या ठिकाणी विचारले जातात हे अक्षवृत्तीय रेखावृत्तीय विस्तारावरती. आता याच्या पुढे प्रश्न कुठे विचारला जाऊ शकतो तर ते आपल्याला पाहता येईल ते म्हणजे महाराष्ट्राच्या सर्वात पश्चिमेकडील ठिकाण आणि महाराष्ट्राच्याच सर्वात पूर्वेकडील ठिकाण यांच्यामधील वेळेचा फरक किती आहे. स्थानिक वेळेचा फरक विचारला जाऊ शकतो कारण भारताच्या संदर्भाने तो प्रश्न विचारला गेलेला आहे. भारताच्या संदर्भाने 116 मिनिटांचा हा फरक आहे. त्याचप्रमाणे महाराष्ट्राच्या संदर्भाने प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर या ठिकाणी 72°06 आहे तर फक्त 72° पकडा आणि इथं 80° पकडा म्हणजे 72 आणि 80 यांच्यामधील रेखावृत्तांचा फरक किती रेखावृत्तांचा फरक येतो, तो येतो 8 रेखावृत्तांचा फरक. आणि मग इथं लक्षात घ्यायचं आहे की पृथ्वीला एक रेखावृत्त ओलांडण्यासाठी 4 मिनिटांचा कालावधी लागतो. म्हणून या 8 रेखावृत्तांना म्हणजे जो फरक आहे महाराष्ट्राच्या पश्चिमेकडील आणि पूर्वेकडील रेखावृत्तामध्ये तो 8 रेखावृत्तांचा फरक आहे. आणि या 8ला जर 4 मिनिटांनी गुणलं तर उत्तर येतं 32 मिनिटं. म्हणजे महाराष्ट्राच्या सर्वात पश्चिमेकडील ठिकाण आणि सर्वात पूर्वेकडील ठिकाण यांच्यामध्ये किती फरक आहे तर तो या ठिकाणी सांगता येईल 32 मिनिटांचा फरक आहे. स्थानिक वेळेतील जर फरक विचारला, भारताच्या संदर्भाने प्रश्न विचारला गेलेला आहे, त्याच अनुषंगाने महाराष्ट्राच्या संदर्भामध्ये जर प्रश्न विचारला तर तो या पद्धतीने सांगितला गेला पाहिजे. मग आता हा झाला महाराष्ट्राचा विस्तार, बरोबर. महाराष्ट्राचं स्थान कुठं आहे तर महाराष्ट्राचं स्थान हे भारतभूमीच्या पश्चिमी किनारपट्टीलगत असं आहे. जी भारताची उत्तर भूमी आणि दक्षिण भूमी आहे यांना जोडणारा त्रिकोणाकृती प्रदेश म्हणजे हा महाराष्ट्र सांगता येतो. महाराष्ट्राचा आकार कसा आहे तर तो त्रिकोणाकृती आपल्याला सांगावा लागेल. चलो, या ठिकाणी महाराष्ट्राचे स्थान आणि विस्तार पाहिला. आता आपल्याला पाहायचं आहे की महाराष्ट्राची ऐतिहासिक पार्श्वभूमी काय आहे. तर मग महाराष्ट्राची ऐतिहासिक पार्श्वभूमी पाहत असताना याच्यामध्ये कोणत्या घटकांच्या आधारे पाहता येईल की 2 पद्धतीने ती आपल्याला पाहावी लागेल. त्या 2 पद्धती कोणत्या असतात, एक म्हणजे महाराष्ट्राच्या प्रशासकीय रचनेमध्ये करण्यात आलेले बदल आणि त्याच्या नंतर दुसरा या ठिकाणी कंटेंट असतो, दुसरा या ठिकाणी घटक असतो तो म्हणजे महाराष्ट्र जे राज्य निर्माण झालंय त्याचा आधार हा भाषिक हे ठिकाणी मराठी भाषा आधार होता. मराठी भाषिकांसाठी या ठिकाणी हे राज्य निर्माण करण्यात आलेलं आहे. आणि मग महाराष्ट्रासाठी किंवा मराठी भाषिकासाठी स्वतंत्र प्रदेश असावा अशा प्रकारची मागणी ही कधी झाली
त्याचा उगम कुठून झाला, या पद्धतीचा भाषिक तत्व या दोन घटकांच्या आधारे आपल्याला महाराष्ट्राच्या ऐतिहासिक पार्श्वभूमीचा आपल्याला अभ्यास करायचा आहे। आणि मग ही महाराष्ट्राच्या ऐतिहासिक पार्श्वभूमी पाहत असताना सर्वप्रथम आपण पाहू की महाराष्ट्राच्या जी प्रशासकीय रचना आहे, प्रशासकीय रचनेमध्ये कसे बदल झाले, महाराष्ट्राचा प्रशासकीय भूगोल कशा पद्धतीने, आजचा महाराष्ट्र जो प्रशासकीय रचनेमध्ये आहे तो कसा अस्तित्वात आला, हा या ठिकाणी याची ऐतिहासिक पार्श्वभूमी आपल्याला पाहावी लागेल। तर पहा, महाराष्ट्राचं या ठिकाणी जर पूर्णपणे भारत ब्रिटिशकालीन भारत पाहिला तर तो या ठिकाणी अशा पद्धतीचा असलेला आपल्याला लक्षात येऊन जातो। मग इथं अखंड स्वरूपाचा हा भारत होता, बरोबर। इकडं म्यानमार राष्ट्र आहे, तर बांगलादेश आहे, हा या ठिकाणचा पाकिस्तान, आजचे जे राष्ट्र आहेत पाकिस्तान आहे, आणि पूर्णपणे भारत, अशा पद्धतीचा भारत या ठिकाणी ब्रिटिश भारत म्हणून ओळखला जात होता। ब्रिटिश कालखंडामध्ये भारताचा विस्तार अशा पद्धतीने झालेला होता। मग याच्यामध्ये प्रशासकीय रचनेमध्ये याच्या काय काय बदल झाले, महाराष्ट्राच्या प्रशासकीय रचनेमध्ये जे बदल झाले ते या अनुषंगाने झालेले आहेत। सुरुवातीला जे अस्तित्वात आला तो मुंबई इलाका, जेव्हा भारत ब्रिटिशांच्या अधिपत्याखाली गेला तेव्हा भारतामध्ये 3 प्रांत अस्तित्वात होते। ते 3 प्रांत कोणते होते, तर एक होता बंगाल प्रांत, दुसरा प्रांत होता तो म्हणजे मद्रास प्रांत, आणि तिसरा प्रांत होता तो म्हणजे बॉम्बे प्रांत, याला मुंबई प्रांत सुद्धा म्हटलं जाऊ शकतं। हे 3 प्रांत हे कधीपर्यंत अस्तित्वात होते, तर ते 1857च्या उठावापर्यंत किंवा त्याच्यानंतर काही वर्ष हे 3 प्रांतच भारतामध्ये ॲडमिनिस्ट्रेटिव्ह दृष्ट्या अस्तित्वात होते। आणि मग त्याच्यानंतर काय घडलं असं की ज्याच्यामुळे याच्यामध्ये रचनेमध्ये बदल करावे लागले, तर तो घडला 1857चा उठाव। 1857चा उठाव घडण्यामागं कारण होतं की ब्रिटिशांचा प्रशासकीय वचक हा भारतीय प्रदेशावरती तेवढा मजबूत नव्हता, आणि म्हणून जेव्हा 1857चा उठाव झाला, ब्रिटिश सत्तेच्या हातामध्ये भारत गेला। अगोदर जर बघितलं तर भारताचं हे प्रशासकीय जे कामकाज होतं ते ईस्ट इंडिया कंपनीच्या मार्फत चालायचं, आणि मग 1857च्या उठावानंतर भारताचं प्रशासन, भारताचं शासन हे ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीकडून इंग्लंडच्या राणीच्या ताब्यामध्ये गेलं। आणि मग जो गव्हर्नर जनरल होता, जो ब्रिटिश कंपनीचा असा ईस्ट इंडिया कंपनीचा प्रमुख असायचा, तो गव्हर्नर जनरलचं रूपांतर, त्याचं नामाभिधान करण्यात आलं, ते म्हणजे व्हाईसराय। व्हाईसराय या ठिकाणी राय म्हणजे काय, तर राय या शब्दाचा अर्थ होतो ते म्हणजे राया, राया म्हणजे राजा, बरोबर। राजा म्हणजे या ठिकाणी ती इंग्लंडची राणी, आपण या ठिकाणी याचा अर्थ घ्यायचा। आणि व्हाईस म्हणजे आवाज, इंग्लंडच्या राणीचा आवाज, म्हणजे इंग्लंडच्या राणीची जे आदेश देईल ते आदेश पाळणाऱ्या व्यक्ती म्हणजे ही व्हाईसराय। अशा पद्धतीने या ठिकाणी म्हणजे हा व्हाईसराय भारतासाठी जे आदेश देईल ते अंतिम असतील, अशा प्रकारच्या या ठिकाणी तरतूद करण्यात आली। गव्हर्नर जनरलचं नामाभिधान हे व्हाईसराय करण्यात आलं। त्याच्यानंतर भारतासाठी स्वतंत्र इंग्लंडच्या संसदेमध्ये भारताचे प्रश्न मांडणारा एक मंत्री नेमण्यात आला, तो म्हणजे भारत मंत्री। अशा पद्धतीच्या तरतुदी या ठिकाणी 1857च्या उठावानंतर करण्यात आला। सैन्याच्या रचनेमध्ये बदल करण्यात आला, आणि मग या ॲडमिनिस्ट्रेटिव्हची जेव्हा त्यांना जाणीव झाली की ॲडमिनिस्ट्रेटिव्ह वचक तुमचा असणं गरजेचं आहे, मग या ठिकाणी भारत सरकारसाठी या ठिकाणी एक कायदा आणण्यात आला, तो म्हणजे 1861 साठी पारित करण्यात आलेला इंडियन काउन्सिल ॲक्ट। इंडियन काउन्सिल ॲक्ट या ठिकाणी भारत परिषद कायदा म्हटलं जातं, तो पारित करण्यात आला। आणि या 1861च्या काउन्सिल ॲक्टनुसार या ठिकाणी जे प्रांत निर्माण करण्यात आले, इलाके निर्माण करण्यात आले, त्याच्यामध्ये 4 इलाक्यांचा समावेश करण्यात आला। हे 3 इलाके अशाला असे ठेवण्यात आले, आणि याच्यामध्ये 4था इलाका निर्माण करण्यात आला, तो म्हणजे मध्य प्रांत। आणि मध्य प्रांत म्हणजे जर बघितला, आपल्या महाराष्ट्राच्या उत्तरेकडील भाग जो आहे, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश यांचा समावेश जो आहे तो या ठिकाणी या मध्य प्रांतामध्ये करण्यात आलेला होता। बिहार झारखंडचा जो भाग होता तो बंगाल प्रांतामध्ये समाविष्ट होता। अशा पद्धतीचे या ठिकाणी हे 4 इलाके निर्माण करण्यात आले, आणि या 4 इलाक्यानंतर यांची जी
याच्यापैकीच या 4 इलाक्यापैकी हा बॉम्बे इलाका जो होता तो म्हणजेच मुंबई इलाका या ठिकाणी निर्माण करण्यात आला। आणि मुंबई इलाक्यामध्ये जर बघितलं आपण या ठिकाणी या मुंबई इलाक्याचे 4 प्रशासकीय विभागामध्ये विभाजन करण्यात आलं। ते 4 प्रशासकीय विभाग कोणते होते तुम्हाला ते या ठिकाणी पाहता येतील, बरोबर, ते पाहता येतील मॅपच्या आधारे। पहा, या मॅपच्या आधारे तुम्हाला हे 4 प्रशासकीय विभाग पाहता येतील। हा सगळ्यात उत्तरेकडचा भाग म्हणजे हा होता सिंध प्रांत, सिंध विभाग, बरोबर। त्याच्यानंतर या सिंध विभागाच्या दक्षिणेकडे हा होता कोणता, जो आज म्हणतो आपण त्याला उत्तर विभाग, त्याला त्यावेळी म्हटलं जायचं, जो गुजरातचा भाग आहे याला म्हटलं जायचं उत्तर विभाग, उत्तर विभाग। आणि तिसरा विभाग जो होता तो म्हणजे महाराष्ट्रातील जो भाग आहे तो महाराष्ट्रातील भाग म्हणजे याला म्हटलं जायचं मध्य विभाग, विभाग। आजचा जो पश्चिम महाराष्ट्र आहे, पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण यांचा समावेश असलेला हा मध्य विभाग। आणि दक्षिणेकडचा भाग म्हणजे दक्षिण विभाग, दक्षिण विभाग। या 4 विभागांमध्ये ही प्रशासकीय हे विभाग या ठिकाणी मुंबई इलाक्याचे करण्यात आलेले होते। आणि मग यांची मुख्यालय कुठं होती असा प्रश्न विचारला गेला जोड्या लावामध्ये, तर तुम्हाला सांगता यायला पाहिजे की या सिंध प्रांताचं मुख्यालय होतं कराची या ठिकाणी। त्याच्यानंतर या उत्तर विभागाचं मुख्यालय होतं ते होतं अहमदाबाद, अहमदाबाद। त्याच्यानंतर या मध्य विभागाचं मुख्यालय आपल्याला वाटू शकतं मुंबई असेल, पण या मध्य विभागाचं मुख्यालय होतं पुणे। आणि या ठिकाणी जो दक्षिण विभाग होता जो कर्नाटकमध्ये आज समाविष्ट आहे तो दक्षिण विभागाचं मुख्यालय होतं बेळगाव या ठिकाणी। हे अशा पद्धतीचे 4 प्रशासकीय विभाग आणि त्यांची मुख्यालय या ठिकाणी करण्यात आली होती। आणि प्रत्येक प्रशासकीय विभागामध्ये 6 जिल्ह्यांची निर्मिती करण्यात आलेली होती। मग इथं प्रश्न पडतो की मुंबई इलाक्यामध्ये जो 1862 साली मुंबई इलाका अस्तित्वात आला त्यावेळी महाराष्ट्र या मुंबई इलाक्यामध्ये एकूण जिल्ह्यांची संख्या किती होती, तर ती आपल्याला सांगता येईल एकूण जिल्ह्यांची संख्या होती 24। अशा पद्धतीचा या ठिकाणी हा मुंबई इलाका होता। आणि मग मुंबई इलाका कधीपर्यंत अस्तित्वात होता, तो मुंबई इलाका जेव्हा निर्माण झाला तो 1862 साली। आणि त्याच्यामध्ये बदल करण्यात आले ते कधीपर्यंत, जेव्हा भारतीय स्वातंत्र्य चळवळीने मोठ्या प्रमाणामध्ये वेग पकडला आणि भारतीय स्वातंत्र्यासाठी जेव्हा मागणी होऊ लागली तेव्हा या ठिकाणी या मुंबई इलाक्याच्या प्रशासकीय रचनेमध्ये बदल करण्यात आले, ते म्हणजे 1937 साली। जो 1937 साली असं काय घडलं की नवीन प्रांत निर्माण झाले। मी तुम्हाला एक कारण तर सांगितलं की भारतीय स्वातंत्र्य चळवळीने वेग धरलेला होता, तेव्हा त्याच्यामध्ये आणखीन प्रशासकीय मजबूतीकरण करणं गरजेचं होतं। आणि मग तुमच्या लक्षात येऊन जाईल की या ठिकाणी भारतीयांना प्रशासनामध्ये कुठेतरी समाविष्ट करून घेतलं पाहिजे, भारतीयांना निर्णय प्रक्रियेमध्ये कुठेतरी समाविष्ट करून घेतलं पाहिजे। आणि म्हणून या पूर्ण भारतीय प्रदेशाचं विभाजन हे 11 प्रांतांमध्ये करण्यात आलं। आणि त्या 11 प्रांतापैकीच एक होता मुंबई प्रांत। लक्षात ठेवायचं आहे, अगोदर काय होता मुंबई इलाका जो 1862 मध्ये अस्तित्वात आला आणि मुंबई प्रांत अस्तित्वात आला तो 1937 मध्ये। 1935च्या भारत सरकार कायद्यानुसार या प्रांताचं विभाजन करण्यात आलेलं होतं। आणि मग हे 1935 मध्ये प्रांत निर्माण करण्यात आले आणि प्रांतांमध्ये मग निवडणुका झाल्या। प्रांतांमध्ये द्विगृही कायदेमंडळ पद्धती आणण्यात आली। द्विगृही कायदेमंडळ म्हणजे काय की आजच्या विधानसभा आणि विधान परिषद हे या ठिकाणी 2 गृही कायदेमंडळ हे प्रांतांमध्ये स्थापन करण्यात आले, 11 प्रांतांमध्ये स्थापन करण्यात आले आणि त्या अनुषंगाने मग निवडणुका घेण्यात आल्या। आता मग प्रश्न आयोगाने विचारला की महाराष्ट्र विधानसभेची सुवर्ण महोत्सवी वर्ष कोणतं आहे, हा प्रश्न विचारला। तेव्हा पोरांना वाटलं की 1 मे 1960 ला महाराष्ट्र निर्माण झालाय, याचा अर्थ 1 मे 1960 रोजीच महाराष्ट्राच्या विधान परिषदेची स्थापना झाली असावी। आणि मग पोरांनी याच्यामध्ये सुवर्ण महोत्सवी वर्ष लिहून टाकलं 2010। सुवर्ण महोत्सवी वर्ष म्हणजे काय रे, स्थापनेनंतर कोणताही इस्टॅब्लिशमेंट नंतर किंवा ते अस्तित्वात आल्यानंतर 50 वर्षानंतरचा
कालावधी. मग हे सुवर्ण महोत्सवी वर्ष पोरांना वाटलं 2010 आहे आणि ॲक्च्युअल जर बघितलं तर महाराष्ट्र विधान परिषदेची स्थापना ही कधी झालेली होती तर 1937 मध्ये 1935च्या कायद्यानुसार. आणि मग याच्यामध्ये 50 वर्षे ॲड केल्यानंतर होतं हे 1987 आणि आयोगाने उत्तर दिलं 1987 आणि पोरांचं उत्तर मोठ्या प्रमाणामध्ये चुकलं. एवढा सोपा प्रश्न असून पोरांचा हा चुकलेला होता. अशा पद्धतीने या ठिकाणी मग 1935च्या कायद्यानुसार या भारतामधील 11 प्रांतामध्ये द्विगृही कायदेमंडळ स्थापन झाली आणि मग यापैकीच एक प्रांत होता हा मुंबई प्रांत जो 1937 मध्ये अस्तित्वात आला. आणि त्यावेळी मुंबई प्रांतामध्ये निवडणुका झाल्या त्यावेळी जर बघितलं तर या 1935च्या कायद्यानुसार ज्या 1937 मध्ये निवडणुका झाल्या प्रांतामध्ये त्यावेळी काँग्रेसचं सरकार या मुंबई प्रांतामध्ये आलं आणि त्याच्या मुख्यमंत्री पदाची जबाबदारी देण्यात आली बाळासाहेब गंगाधर खेर. बाळासाहेब खेर असं या व्यक्तीचं नाव होतं. त्याचा घटनात्मक प्रमुख जर बघितला तर गव्हर्नरच होता. आजचा जो आपण राज्यपाल म्हणतो तो गव्हर्नर या ठिकाणी होता, बरोबर. आणि या ठिकाणी इंग्रजांचा प्रतिनिधी म्हणून हा गव्हर्नर असायचा आणि भारतीयांचा प्रतिनिधी म्हणून या ठिकाणी हे बाळासाहेब खेर मुख्यमंत्री म्हणून नेमण्यात आले. काँग्रेसचे सरकार होतं या ठिकाणी, बरोबर. मग 1937 साली या ठिकाणी यांची नियुक्ती ही या प्रांताच्या मुख्यमंत्रीपदी करण्यात आली. आता प्रशासकीय रचनेमध्ये जर बघितलं तर या ठिकाणी आता बदल काय करण्यात आलेला होता तर या मुंबई प्रांताच्या प्रशासकीय रचनेमध्ये बदल करून हा मॅप तयार झाला. आणि तो मॅप म्हणजे तुमच्या लक्षात येऊन जाईल की याच्यामध्ये उत्तरेकडचा सिंध प्रांत वगळण्यात आलेला होता. सिंध प्रांत या भागामधून वगळण्यात आला आणि इथं जर बघितलं तर मग 3 प्रांत उरले. एक होता हा गुजरातचा भाग, त्याच्यानंतर हा आजच्या महाराष्ट्रातला जो पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणचा भाग आणि त्याच्यानंतर हा कर्नाटक मधला भाग. असे हे 3 प्रशासकीय विभाग या ठिकाणी होते, अस्तित्वात राहिलेले होते. आणि याच्यामधील जिल्ह्यांची संख्या ती होती मित्रांनो 28 कसे तर या गुजरातमधले एकूण 11 जिल्हे, या महाराष्ट्रामधले एकूण 13 जिल्हे आणि याच्यामधील या कर्नाटकमधील किंवा दक्षिण भागामधील एकूण जिल्ह्यांची संख्या होती ती म्हणजे 4. असे एकूण 28 जिल्हे अस्तित्वात होते मुंबई प्रांतामध्ये. आणि मग मुंबई प्रांत जेव्हा अस्तित्वात आला तेव्हा त्याच्या मुख्यमंत्रीपदी बाळासाहेब खेर यांची नियुक्ती करण्यात आली. आणि त्याच्यानंतर बदल जे झाले ते बदल झाले 1947 नंतर. आता 1947ला काय झालं होतं? 1947ला झाला होता भारत स्वातंत्र्य. आणि मग हा स्वातंत्र्य भारत झाल्यानंतर याच्यामध्ये झाले बदल काय झाले असतील तर याच्यामध्ये बदल काहीच केले गेले नाही. तुम्हाला ते सांगतो की याच्यामध्ये बदल हे काहीच केले नाही, फक्त नावामध्ये बदल करण्यात आला. तो म्हणजे मुंबई प्रांताचं झालं मुंबई राज्य. आणि ॲज इट इज 1937ला ज्या निवडणुका झाल्या होत्या त्याच निवडणुकांचे निकाल हे ॲज इट इज ठेवण्यात आले. कारण भारत स्वतंत्र जरी झाला असला तरी भारताची राज्यघटना ही अस्तित्वात आलेली नव्हती. आणि राज्यघटना अस्तित्वात आलेली नसल्या कारणानं या ठिकाणी इथं निवडणुका घेणं शक्य नव्हतं. निवडणुका घेणं शक्य होतं का तर नाही. राज्यघटना नव्हती तर निवडणुकाही शक्य नव्हत्या. म्हणून 1937 मध्ये ज्या निवडणुका झाल्या त्याचेच निकाल ॲज इट इज ठेवण्यात आले. आणि मुंबई राज्यामध्ये सुद्धा मुंबई राज्याच्या या ठिकाणी मुख्यमंत्री पदावरती पुन्हा क्षेत्र हे जशाला तसंच 28 जिल्हे 3 प्रशासकीय विभाग हे तशाला तसे ठेवण्यात आले. पण इथं या ठिकाणी मुंबई राज्याच्या मुख्यमंत्री पदावरती परत या ठिकाणी बाळासाहेब खेर यांचीच नियुक्ती करण्यात आलेली तुमच्या लक्षात येऊन जाते. ही कधीपर्यंत 1947 नंतर हे बाळासाहेब खेर मुख्यमंत्री होते. कधी 1952 पर्यंत. मग 1952ला असं काय झालं की यांना मुख्यमंत्री पद सोडावं लागलं. याचं कारण असं होतं मित्रांनो, 26 जानेवारी 1950 रोजी भारतीय राज्यघटना ही ॲक्टिव्ह झालेली होती. भारतीय राज्यघटनेची अंमलबजावणी सुरू झाली होती. आणि सुरू झाल्यानंतर मग भारतामध्ये घेतल्या गेल्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये प्रांतामध्ये सुद्धा निवडणुका झाल्या, बरोबर. आणि प्रांतामध्ये निवडणुका झाल्यानंतर या ठिकाणी ही निवडणूक झाली होती 1952 मध्ये. आणि 1952 मध्ये परत मुंबई प्रांतामध्ये सरकार आलं. ते या ठिकाणी परत काँग्रेसचं आले आणि 1952 मध्ये काँग्रेसचं सरकार आल्यानंतर या मुख्यमंत्री पदाची जबाबदारी देण्यात आली त्या दुसऱ्या व्यक्तीकडे, ती म्हणजे मोरारजी देसाई साहेब.
मोरारजी देसाई यांच्याकडे मुख्यमंत्री पदाची जबाबदारी देण्यात आली। याचं वैशिष्ट्य या मुख्यमंत्री मोरारजी देसाई यांचं सांगतो, हे भारताचे पंतप्रधान सुद्धा पुढे राहिलेले आहेत इंदिरा गांधींच्या कालखंडामध्ये। इंदिरा गांधींच्या नंतर मोरारजी देसाई हे भारताचे सर्वात वयोवृद्ध पंतप्रधान म्हणून ओळखले जातात। सर्वाधिक तरुण पंतप्रधान कोण आहेत ते तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवायचं आहे, मला मेसेज करून कळवा। अशा पद्धतीने या ठिकाणी मोरारजी देसाई यांची नियुक्ती इथं 1952 मध्ये मुख्यमंत्री पदावर करण्यात आली आणि त्यावेळी सुद्धा मुंबई प्रांतामध्ये जिल्ह्यांची संख्या होती 28। कधी किती होती? 28। पण एक गोष्ट लक्षात ठेवायची, 1947ला भारत जरी स्वातंत्र्य झाला, 1948ला मराठवाडा सुद्धा स्वातंत्र्य झाला होता। कुठून? हैदराबाद प्रांतामधून, पण तो समावेश त्याचा तिकडं आंध्र प्रदेश, आंध्र राज्यामध्ये होता त्याचा समावेश, बरोबर। मग ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे, बरोबर। तर अशा पद्धतीने या ठिकाणी याच्यामध्ये 28 जिल्हे होते, ते सध्याचे गुजरातमधले 11, 13 आणि 4 हीच विभाजन ॲज इट इज होतं। आणि मग त्यावेळी द्वैभाषिक मुंबई जे आपण म्हणतो, भारतामध्ये भाषिक तत्वावरील राज्यांनी या ठिकाणी जोर पकडलेला होता आणि त्याच अनुषंगाने मग द्वैभाषिक मुंबई राज्याची निर्मिती करण्यात आली। द्वैभाषिक मुंबई राज्याची निर्मिती करण्यात आली ती कधी? 1 नोव्हेंबर 1956 मध्ये। त्याचे पहिले मुख्यमंत्री म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली तर लक्षात ठेवायचे, यशवंतराव चव्हाण साहेब। त्याच्यानंतर विधानसभा सदस्य संख्या या द्वैभाषिक मुंबई राज्याची किती होती? तर ती होती 296 आणि विधान परिषद सदस्य संख्या होती 72। आज घडीला ही आहे 78, ही आहे 288। 288 लक्षात ठेवायचं। अशा पद्धतीने या ठिकाणी प्रश्न विचारले जाऊ शकतात की द्वैभाषिक मुंबई राज्याच्या विधानसभेची सदस्य संख्या किती होती? तर 296 आणि विधान परिषदेची सदस्य संख्या होती ती 72। ही झालं द्वैभाषिक मुंबई राज्याची राजकीय स्थिती। आणि मग याच्यामध्ये प्रशासकीय बदल काय झाले होते ते तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल ना, की 1 नोव्हेंबर 1956ला हे द्वैभाषिक मुंबई राज्य अस्तित्वात आलं, पण याच्या प्रशासकीय रचनेमध्ये जे बदल झाले ते कसे बदल झाले तर पूर्वीचे 28 जिल्हे जे ॲज इट इज ठेवण्यात आले, पण याच्यामध्ये तुम्हाला सांगितलं की मराठवाडा स्वतंत्र झालेला होता, मग मराठी भाषिकांचा मराठवाडा सुद्धा त्याच्यामधले 5 जिल्हे, हे 5 जिल्हे मराठवाड्यातले आणि हे 8 जिल्हे जो मध्य प्रांतामध्ये समाविष्ट असणारा विदर्भ होता, त्या विदर्भ सुद्धा या द्वैभाषिक मुंबई राज्यामध्ये समाविष्ट करण्यात आला आणि या विदर्भाचे 8 जिल्हे, विदर्भ याला वराड सुद्धा म्हटलं जातं, विदर्भातले 8 आणि हे 5 म्हणजे या 28 मध्ये एकूण आता 13 जिल्ह्यांची भर पडली आणि संख्या झाली ती किती? 41। या द्वैभाषिक मुंबई राज्यामध्ये जिल्ह्यांची संख्या होती 41। लक्षात ठेवायचं, इथं प्रश्न विचारला जाऊ शकतो की राजकीय आणि प्रशासकीय स्थिती काय होती। जिल्ह्यांची संख्या होती ती होती 41, विधानसभा सदस्य संख्या होती 296 आणि विधान परिषद सदस्य संख्या होती ती होती 72। प्रश्न विचारला जाऊ शकतो। आणि मुख्यमंत्री पदाची जबाबदारी कोणाकडे देण्यात आली? मग ती होती यशवंतराव चव्हाण साहेबांकडे। प्रश्न यावरती विचारला आहे की किती द्वैभाषिक मुंबई राज्याची निर्मिती कधी झाली, कधी अस्तित्वात आलं, तर ते 1 नोव्हेंबर 1956, बरोबर। तर याचा नकाशा तुम्हाला या ठिकाणी आता जो नवीन निर्माण झाला तो कशा पद्धतीने होता पहा। या ठिकाणी महाराष्ट्राचा नकाशा आता असा निर्माण झालेला होता, अशा पद्धतीने या ठिकाणी हा नकाशा निर्माण झालेला आपल्याला लक्षात येऊन जातो। बघा, हा पूर्णपणे गुजरातचा भाग आहे, हा महाराष्ट्र आहे आणि हा कर्नाटकचा भाग आहे। हा कर्नाटकचा भाग इथपर्यंत सुद्धा महाराष्ट्रामध्येच समावेश होता, लक्षात ठेवा। प्रश्न इथं विचारले जाऊ शकतात। मग जेव्हा द्वैभाषिक मुंबई राज्याच्या विरोधामध्ये यशवंतराव चव्हाण जेव्हा मुख्यमंत्री झाले, मुख्यमंत्रीपदी विराजमान झाल्यानंतर याच्यामध्ये जर बघितलं तर 1 मे 1960चा महाराष्ट्र अस्तित्वात येणं बाकी होतं आणि यशवंतराव चव्हाण द्वैभाषिक मुंबई राज्याच्या मुख्यमंत्रीपदी झाल्यानंतर चळवळ आणखीन तीव्र झाली, संयुक्त महाराष्ट्र चळवळ तीव्र झाली आणि संयुक्त महाराष्ट्र चळवळ तीव्र झाल्यानंतर त्या ठिकाणी मग यशवंतराव चव्हाण हे सक्सेस झाले। कुणाला कन्व्हिन्स करण्यामध्ये? पंतप्रधान, तत्कालीन पंतप्रधान हे होते जवाहरलाल नेहरू साहेब। जवाहरलाल नेहरू साहेबांना कन्व्हिन्स करण्यामध्ये आपले यशवंतराव चव्हाण सक्सेस झाले। त्यांनी मग मान्य केलं की यस, तुमचा स्वतंत्र मराठी भाषिकांचा प्रांत असेल। आणि मग या ठिकाणी 30 मार्च या दिवशी लोकसभेमध्ये विधेयक मांडण्यात आलं, मुंबई प्रांत पुनर्रचना विधेयक मांडण्यात आलं। आणि मग या मुंबई प्रांत पुनर्रचना विधेयक मांडण्याचं काम केलं होतं तत्कालीन गृहमंत्री गोविंद वल्लभ पंत।
नाव विचारलं जाऊ शकतं. महाराष्ट्राच्या स्थापनेचं जे विधेयक होतं ते लोकसभेमध्ये कोणी मांडलं तर ते तत्कालीन गृहमंत्री गोविंद वल्लभ पंत यांनी मांडलं आणि ते दोन्ही सभागृहामध्ये पारित होऊन राष्ट्रपतींची सही झाली. तत्कालीन राष्ट्रपती म्हणजे कोण होते ते तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचंय. सोपं आहे, सांगून टाका. ते या ठिकाणी राष्ट्रपतीची सही झाल्यानंतर महाराष्ट्र राज्य अस्तित्वात आलं. ते झालं या ठिकाणी कधी 1 मे 1960 रोजी महाराष्ट्र राज्य अस्तित्वात आलं. आणि महाराष्ट्रामध्ये जेव्हा ही 1 मे 1960 रोजी महाराष्ट्र अस्तित्वात आलं त्याच वेळी प्रशासकीय रचना काय होती तर महाराष्ट्रामध्ये तेव्हा प्रशासकीय विभागात 4 प्रशासकीय विभाग अस्तित्वात होते. प्रशासकीय विभाग हे 4. त्याच्यानंतर जिल्ह्यांची संख्या होती या ठिकाणी 26 जिल्हे, बरोबर. आणि आयोगाने जो प्रश्न विचारला तालुक्यांची संख्या ती होती 229 तालुके. अशा पद्धतीने या ठिकाणी हे प्रशासकीय रचना होती. आणि त्यावेळी मग प्रश्न विचारला जाऊ शकतो की महाराष्ट्र निर्माण झाला त्यावेळी महाराष्ट्रामध्ये अस्तित्वात असणाऱ्या महानगरपालिकांची संख्या किती होती. मनपा या ठिकाणी 1 मे 1960 रोजी 3 मनपा महाराष्ट्रामध्ये अस्तित्वात होत्या. आणि त्या 3 मनपा म्हणजे एक होती मुंबई, दुसरी होती ती म्हणजे पुणे आणि तिसरी मनपा होती ती म्हणजे नागपूर. हा झाला महाराष्ट्राच्या प्रशासकीय रचनेमध्ये झालेलं आपल्या बदल. 1 मे 1960ला अशा पद्धतीचा प्रशासकीय महाराष्ट्र निर्माण झाला. आणि मग आपल्याला पुढच्या लेक्चरमध्ये पाहायचं आहे की महाराष्ट्रातील भाषिक चळवळ जी होती, भाषिक तत्वावरील राज्यांची मागणी होती भारतामधील, ती कशी झाली, कुठून ती मागणीचा उद्गम झाला, तो पुढच्या लेक्चरमध्ये आपल्याला कव्हर करायचा आहे. आजच्या लेक्चरमध्ये आपण हा महाराष्ट्र प्रशासकीय रचनेमध्ये झालेला बदल हा कव्हर केलेला आहे. मग इथं थांबू. थँक्यू सो मच. पण एक गोष्ट लक्षात ठेवायचं आहे, तुमचं पुण्यकर्म करून घ्यायचं आहे. यूट्यूबवर लेक्चर पाहत असाल तर लेक्चरच्या लाईव्ह ह्या लिंक शेअर करत चला, मित्रांना शेअर करा. आणि ज्यांना कोर्स याच पद्धतीने डिझाईन केला आहे त्यांनी कोर्स जॉईन करून घ्यायचा. आणि जे कोर्समध्ये पाहते त्यांनी कोर्सच्या सुद्धा लिंक मित्रांना शेअर करायच्या आहेत. चलो आज के लिए बस इतना ही. थैंक यू सो मच.